खुळा रस्सा सांगण्या म्हणजे नावाच्या मागची स्टोरी अशी आहे, की कोल्हापूरला गावागावामध्ये ना शेतामध्ये अशा पार्ट्या वगैरे होतात. जसं की त्याला ना जुन्या काळामध्ये पावणेर असं म्हणायचं. आता पावणेर म्हणजे शेतातले लोकं जे काम करून संध्याकाळी त्यांच्या घरचे रस्से वगैरे आणतात आणि एका ठिकाणी शेतामध्ये असं मोठ्या पातेल्यामध्ये रस्सा बनवला जातो. त्या रस्स्याला जी टेस्ट येते त्याला ॲक्चुअली गावामध्ये तिकडे खुळा रस्सा असं म्हणलं जातं. आता आपण नावं तर तशी ऐकलेलीच आहेत कोल्हापूरला, की बाबा नादखुळा म्हणा किंवा कदाचित त्याच्यावरून हे नाव किंवा रश्श्याला नाव पडलं असावं. तर मग तसा रस्सा इथे कुठे पुण्यामध्ये नाहीये, म्हणून तो देण्याचा प्रयत्न केला. पुण्यामध्ये किंवा वाकडमध्ये म्हणा किंवा पिंपरी चिंचवडमध्ये सर्च केलं तर ऑथेंटिक कोल्हापुरी कोणी एवढं सर्व्ह करत नाही असं थोडंसं दिसलं, म्हणून कोल्हापुरी मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. तर त्यासाठी आम्ही कोल्हापूरला जाऊन मसाले किंवा मग घरगुती काही मसाले आम्हाला कोणी बनवून देते का तो विचार केला. तसे मग एका ठिकाणी आम्हाला ते मसाले आमच्या कस्टमाइज करून आम्ही जे बनवून घेतले तसं आम्हाला मिळाले. आणि नंतर मग आम्ही इथे पुण्यामध्ये ते मंथली ते मागवून घेतो आमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आणि मग तसं द्यायचं सुरुवात केली. ॲक्चुअली वाकडचे जरी असले तरी पेठेमध्ये सुरू करावं, कारण की पेठेमध्येच नॉनव्हेज जास्त लवकर फेमस होतं असा त्यामागचा एक विचार होता. मोस्टली मी म्हणजे मी सगळेच थोडेसे नॉनव्हेज प्रेमी असल्यामुळं नॉनव्हेजच म्हणजे अस्सल नॉनव्हेज रेस्टॉरंट सुरू करायचा असा विचार केला होता. तर त्यासोबतच मग कोणी व्हेज वगैरे आलं सोबत, तर त्यांना असावं म्हणून आम्ही 2-3 थाळ्या त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आता आम्हाला रेस्टॉरंट सुरू केल्यापासून म्हणजे इतका चांगला प्रतिसाद मिळाला, म्हणजे आम्हाला ॲक्चुअली अपेक्षा तशी नव्हतीच. कारण की मला स्वतःला आणि माझ्या भावाला, बहिणीला म्हणा कुणालाही आम्हाला रेस्टॉरंटचा काहीही एक्सपिरियन्स नाहीये. त्याच्यामुळे फक्त टेस्ट, क्वालिटी किंवा मग थोडंसं प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करायचा आणि बघूया कसा सक्सेस मिळतोय, असं म्हणून स्टार्ट केलेलं आहे.